Hello, 11th Commerce, Organization of Commerce Students, UCM students. Last few lectures we have started chapter number first, Introduction of Commerce and Businesses. वाणिज्य व व्यवसायाची ओळख. Today we have started क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. क्लासिफिकेशन वर्गीकृत करणे, वेगवेगळं करणे. कशाला? बिझनेस ॲक्टिव्हिटीजला, म्हणजेच व्यवसायाच्या ज्या कृती आहेत त्यांना वर्गीकृत करण्यात आलेलं आहे, विभागण्यात आलेलं आहे. हे पाहणार आहोत. म्हणजे व्यवसाय, बिझनेस जो कशाच्या डिवाईड करण्यात आलेला आहे हे पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज, व्यवसायाच्या कृतींचे वर्गीकरण. बिझनेस ॲक्टिव्हिटीज मे बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. प्रामुख्याने व्यावसायिक कृतीचे वर्गीकरण पुढील दोन गटात करता येईल. इंटू टू कॅटेगरीज. क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज, दोन गटात करण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन इज इंडस्ट्री, सेकंड वन इज कॉमर्स. पहिला इंडस्ट्री उद्योग आणि दुसरा कॉमर्स वाणिज्य. बिझनेस ॲक्टिव्हिटीज कशात दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेले आहेत, क्लासिफाईड करण्यात आलेले आहेत, दोन गटात विभागण्यात आलेले आहेत. फर्स्ट इंडस्ट्री म्हणजेच उद्योग, सेकंड कॉमर्स म्हणजेच वाणिज्य. आता यामध्ये आपल्याला एक चार्ट देण्यात आलेला आहे, दाखवण्यात आलेला आहे कशा प्रकारे क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे. बिझनेस दोन ह्याच्यामध्ये डिवाईड, दोन प्रकारात विभागण्यात आलेलं आहे. फर्स्ट इंडस्ट्री अँड देन सेकंड कॉमर्स. इंडस्ट्री इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. उद्योग म्हणजेच इंडस्ट्री. इंडस्ट्री कशाशी रिलेटेड असतो? उद्योग कशाशी रिलेटेड असतो? गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. वस्तू व सेवांच्या प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन, वस्तूंचं प्रोडक्शन करणं म्हणजेच वस्तूंचं उत्पादन करणं व सेवांचं व प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस व सेवा देणं यांच्याशी संबंधित काय असतो? इंडस्ट्री असतं. इंडस्ट्री इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. उद्योग हा वस्तू व सेवांच्या इंडस्ट्री उद्योग हा वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी संबंधित असतो. आणि कॉमर्स इज मेनली कन्सर्न्ड विथ देअर डिस्ट्रीब्युशन. कॉमर्स हे त्यांच्या डिस्ट्रीब्युशनशी म्हणजेच वितरणाशी संबंध असतो. डिस्ट्रीब्युशनशी संबंधित कोण असतं? कॉमर्स. डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वाटप करणे, वितरण करणे. ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग, बँकिंग, ॲडव्हर्टायझिंग अशा ज्या कोणत्याही वितरण व्यवस्था आहेत म्हणजेच वाटप करण्यात येणाऱ्या व्यवस्था आहेत यांच्याशी संबंधित असतो. काय आलं लक्षात आपल्याला? बिझनेसच्या कृती ज्या आहेत म्हणजेच ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते दोन गटामध्ये विभागण्यात आले आहेत. पहिला इंडस्ट्रीज म्हणजेच उद्योग समूह. उद्योग इंडस्ट्री हे कशाशी रिलेटेड आहे? प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. वस्तूंचं उत्पादन व सेवा सर्व्हिसेस यांच्याशी संबंधित आहे. आणि सेकंड वन इज कॉमर्स. कॉमर्स इज मेनली कन्सर्न्ड विथ देअर डिस्ट्रीब्युशन. कॉमर्स वाणिज्य हे कशाशी आहे? डिस्ट्रीब्युशनशी संदर्भित आहेत म्हणजेच वितरणाशीच म्हणजेच वाटपाशी संबंधित आहे. आता एक चार्ट देण्यात आलेला आहे आपल्याला. बिझनेसेस दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. फर्स्ट इंडस्ट्री, देन सेकंड
कॉमर्स. आता इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच उद्योगांना 3 विभागामध्ये विभागण्यात आलेलं आहे. म्हणजेच इंडस्ट्री डिवाइड इन 3 इंडस्ट्रीज, 3 कॅटेगरीजमध्ये त्यांना विभागण्यात आलेलं आहे. 3 गटामध्ये इंडस्ट्रीला परत डिवाइड करण्यात आलेलं आहे. इंडस्ट्रीज मे बी डिवाइडेड इंटू 3 कॅटेगरीज. इंडस्ट्रीला उद्योगसमूहाला 3 गटामध्ये विभागलं आहे. पहिलं दाखवण्यात आलं आहे चार्टमध्ये इंडस्ट्री, प्रायमरी इंडस्ट्री, देन सेकंड इज सेकंडरी इंडस्ट्री, थर्ड इज टेरोटरी इंडस्ट्री. उद्योगांना 3 गटात विभागलं आहे. पहिला प्रायमरी इंडस्ट्री म्हणजेच प्राथमिक उद्योग, दुसरा सेकंडरी इंडस्ट्री म्हणजेच दुय्यम उद्योग, आणि थर्ड नंबर आहे टेरोटरी इंडस्ट्री. टेरोटरी मीन्स सेवा उद्योग. सेवा समूहांनाच काय म्हणण्यात आलेलं आहे, टेरोटरी इंडस्ट्री. इंडस्ट्री इन डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. उद्योगसमूहाला 3 गटामध्ये विभागण्यात आलं आहे. पहिला आहे प्रायमरी इंडस्ट्री म्हणजेच प्राथमिक उद्योग, दुसरा आहे सेकंडरी इंडस्ट्री म्हणजेच दुय्यम उद्योग, आणि थर्ड वन इज आहे टेरोटरी इंडस्ट्री, सेवा उद्योग. यानंतर इंडस्ट्रीमधील प्रायमरी इंडस्ट्री परत हे 3 टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. इंडस्ट्री 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलं. त्यानंतर फर्स्ट इंडस्ट्री, प्रायमरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्रीज आर 3 टाईप्स. प्राथमिक उद्योगाचे परत 3 प्रकार पडतात. पहिला आहे ॲग्रिकल्चरल, सेकंड नंबर आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह, आणि थर्ड नंबर आहे जेनेटिक. पहिला ॲग्रिकल्चरल म्हणजे शेतीविषयक, दुसरा आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजेच उत्खनन, आणि थर्ड आहे जेनेटिक म्हणजेच जैविक उद्योग. अशा 3 याच्यामध्ये गटामध्ये प्रायमरी इंडस्ट्रीज डिवाईड करण्यात आलेलं आहे. आणि सेकंड नंबर सेकंडरी इंडस्ट्री. सेकंडरी इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स. सेकंडरी इंडस्ट्रीचेच म्हणजे दुय्यम उद्योगाचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज मॅन्युफॅक्चरिंग अँड सेकंड वन इज कन्स्ट्रक्शन. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन करण्यात येणारे उद्योगसमूह, आणि दुसरा आहे कन्स्ट्रक्शन म्हणजेच कन्स्ट्रक्शन बांधकाम उद्योग. सेकंड इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स. 2 प्रकार आहेत दुय्यम उद्योगाचे. पहिला आहे उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग, दुसरा आहे कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम उद्योग. आता त्यानंतर इंडस्ट्रीमधील थर्ड कॅटेगरीज टेरोटरी इंडस्ट्री, सेवा उद्योग. यामध्ये परत टेरोटरी इंडस्ट्रीजमध्ये 5 इंडस्ट्रीजमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे, 5 विभागामध्ये. पहिला आहे ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक. सेकंड नंबर आहे बँकिंग म्हणजेच बँक. थर्ड नंबर आहे हॉटेल. हॉटेल्समध्ये काय मिळतं, सेवा मिळते आपल्याला एक प्रकारची, जेवण असेल, राहणीमानाचं, हे सर्व काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, म्हणून याला टेरोटरी इंडस्ट्रीज म्हणण्यात आले. हॉटेल. फोर्थ नंबर आहे टुरिझम, पर्यटन सेवा, आणि फिफ्थ नंबर आहे एंटरटेनमेंट, मनोरंजन करण्यात येणाऱ्या उद्योगसमूह. अशा प्रकारे इंडस्ट्रीज 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेले आहेत, आणि या 3 कॅटेगरीजला परत वेगवेगळ्या टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. हे झालं इंडस्ट्रीज बिझनेसमधील. आता कॉमर्स, वाणिज्य. या कॉमर्सला परत 2 ह्याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे.
फर्स्ट नंबर आहे ट्रेड. ट्रेड मीन्स व्यापार. अँड देन सेकंड वन इज ऑक्झिलरीज टू ट्रेड. कॉमर्स, वाणिज्य हे परत दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन इज ट्रेड, व्यापार, अँड सेकंड वन इज ऑक्झिलरीज टू ट्रेड. व्यापाराची काही साधनांमध्ये विभागण्यात करण्यात आलेली आहे. आता या कॉमर्समधील ट्रेडमध्ये म्हणजेच व्यापारांना परत दोन ह्याच्यामध्ये वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. यामधील ट्रेड व्यापार समूह या ट्रेडला परत दोन ह्याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. होम याचाच अर्थ अंतर्गत किंवा घरगुती स्वरूपातील व्यापार आणि दुसरा आहे फॉरेन ट्रेड. फॉरेन म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार. या होम ट्रेडला परत दोन ह्याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. एक होलसेल ट्रेड आणि दुसरा रिटेल ट्रेड, ज्यालाच घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी म्हणलं जातं. आणि त्यानंतर फॉरेन ट्रेडला म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला तीन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. फर्स्ट आहे इम्पोर्ट ट्रेड, सेकंड आहे एक्सपोर्ट ट्रेड आणि थर्ड आहे इंटरपोर्ट ट्रेड म्हणजेच आयात. इम्पोर्ट ट्रेड आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. इंटरपोर्ट ट्रेड अशा तीन ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल किंवा फॉरेन ट्रेडला डिवाईड करण्यात आलेलं आहे. आता या कॉमर्समधील ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये डिवाईड करण्यात आलं. आता ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये कोणत्या कोणत्या बिझनेस कोणते ट्रेड येतात, व्यापार येतात हे पाहायचं आहे. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक. सेकंड आहे वेअर हाऊसिंग, गोदाम, ज्याला आपण गोडाऊन म्हणतो, गोदाम म्हणतो, वेअर हाऊसिंग. थर्ड नंबर आहे इन्शुरन्स, विमा. फोर्थ नंबर आहे बँकिंग, बँक सेक्टर असेल. फिफ्थ नंबर आहे ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात क्षेत्र. त्यानंतर सिक्स नंबर आहे मर्चंटाईल एजंट, व्यापारी अभिकर्ते ज्याला म्हणण्यात. आणि सेवन नंबर आहे कम्युनिकेशन, संदेशवहन. अशा प्रकारचे ट्रेड्स म्हणजे अशा प्रकारचे व्यापार हे ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये करण्यात येतात. जो एक चार्ट देण्यात आलेला आहे तो चार्ट स्टुडंट्सनी आपल्या नोटबुकवरती क्रिएट करायचा आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजना डिवाईड करण्यात आलेलं आहे इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये. तर आपल्याला तो चार्टवरनं लक्षात येईल. आपल्या रिटर्न आपण केल्यामुळे, लिखाण केल्यामुळे आपल्याला तो चार्ट कसा तयार झालेला आहे, बिझनेस ॲक्टिव्हिटीज डिवाईड करण्यात आलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर आता आपण मेन या चार्टला म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीजला आपण सुरुवात करू. बिझनेस ॲक्टिव्हिटीज classified into two categories. First one is industry, then second one is commerce. पहिला उद्योग आणि दुसरा वाणिज्य. या दोन कॅटेगरीजमध्ये व्यावसायिक कृतीला विभागण्यात आलेलं आहे. इंडस्ट्री, उद्योग समूह. इंडस्ट्री इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. उद्योग हा वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी संबंधित असतो. प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस, वस्तूचं उत्पादन व सेवा पुरवणे यांच्याशी संबंधित हे उद्योग समूह असतात. आता इंडस्ट्री. इंडस्ट्री implies the economic activity that are associated with the conversion of resources into goods
that are ready for use. The involves production and processing of goods, mining, breeding and rearing of animals. काय आहे? उद्योग म्हणजे कच्चा मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. यामध्ये वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होतो. काय आहे? कन्व्हर्जन ऑफ रिसोर्सेस इंटू गुड्स दॅट आर रेडी फॉर यूज. कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोडक्शन होय. The goods produced may be consumer goods or capital goods. उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू असतो. Consumer goods are directly consumed by final consumer, whereas capital goods are used by another industry for further production of goods. ग्राहक उपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात. यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? कॅपिटल गुड्स म्हणजेच भांडवली वस्तू. या ज्या कोणत्याही प्रोडक्ट तयार करण्यात आलेला आहे तो इंडस्ट्रीमध्ये जो तयार होतो, जो ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? उद्योग असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच जे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच शुगर इंडस्ट्री रेफर्स टू ऑल मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रोड्युसिंग शुगर फॉर शुगर केन. म्हणजेच साखर उद्योगात आपण काय पाहतो? ऊसापासून साखर बनविण्याचं काम केलं जातं. म्हणजेच हे काय झालं? हाही एक इंडस्ट्री झाला. म्हणजे फायनल प्रोडक्शन झालं. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री वुड इन्क्लूड ऑल फर्म्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रॉनिक गुड्स. जे इलेक्ट्रॉनिक उद्योगात आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याच्या कारखान्यांचा समावेश होतो. म्हणजेच ज्या त्या वस्तूंचं प्रोडक्शन करण्याचा जो समूह आहे त्यालाच काय आपण म्हणण्यात येतं? फायनल प्रोडक्ट तयार करण्याचं काम केलं जातं, उत्पादन तयार करण्याचं काम केलं जातं. अशा ज्या उत्पादन वस्तूंचं म्हणजेच प्रोडक्शन ऑफ गुड्सचं केलं जातं त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? वस्तू तयार करण्याच्या त्याला समूहाला काय म्हणण्यात आलेलं आहे? इंडस्ट्री असं म्हणण्यात आलेलं आहे. इंडस्ट्री क्रिएट्स फॉर युटिलिटी. उद्योगामुळे उपयोगिता निर्माण होते. इट कन्वर्ट्स द रॉ मटेरियल इनटू अनेबल फिनिश्ड प्रोडक्ट्स. उद्योगामध्ये कच्च्या मालांचं रूपांतर कशात होते? पक्क्या मालात होते. जसं कच्चा माल शुगर केन, त्याच्यापासून काय तयार होते? शुगर तयार होते. साखर म्हणजेच साखर कशापासून तयार होते? ऊसापासून तयार होते. कच्चा माल काय आहे? शुगर केन आहे. तो पक्का कोणत्या प्रोडक्टमध्ये होते? शुगरमध्ये. उद्योगामध्ये कच्च्या मालांचे रूपांतर हे वापरायोग्य पक्क्या मालात केले जाते. म्हणजे पक्क्या वस्तूत केले जाते. इट कन्वर्ट्स द रॉ मटेरियल इनटू यूज्ड फिनिश्ड प्रोडक्ट्स. ऑल दिस इज पॉसिबल विथ द मॅनपॉवर, मशीन पॉवर अँड लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट. हे कशामुळं शक्य होते? मानवी श्रम असेल, मॅनपॉवर असेल, त्याला लागण्यात येणारी मशीन पॉवर असेल म्हणजेच यंत्रसामुग्री असेल. यासाठी काय लागतं आवश्यक? लार्ज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट,
मोठ्या प्रमाणातील भांडवलाची आवश्यकता लागते. इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आर कंडक्टेड इन फॅक्टरीज, वर्कशॉप, शेड or even sometime at home. It all depends on the size of industry. सर्व इंडस्ट्री म्हणजे सर्व औद्योगिक कार्य ही कारखान्यातून चालतात का? नाही. काही लहान स्वरूपातील कामे घरांमधून सुद्धा पूर्ण करतात येतात. थोडक्यात काय, हे सर्व उद्योग त्यांच्या साईजवरनुसार अवलंबून आहेत. आता आपल्याला या इंडस्ट्रीचे जे 3 कॅटेगरीज आहेत हे पाहायचं आहे. इंडस्ट्री हे डिवाइड इन 3 कॅटेगरीजमध्ये करण्यात आलेलं आहे. पहिला प्रायमरी, दुसरा सेकंडरी अँड थर्ड टेरिटरी. इंडस्ट्री 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. पहिला प्रायमरी इंडस्ट्री, प्राथमिक उद्योग, देन सेकंडरी इंडस्ट्री, दुय्यम उद्योग, थर्ड टेरिटरी इंडस्ट्री, सेवा उद्योग. हा चार्ट प्रत्येक स्टुडंट्सने आपल्या नोटबुकमध्ये क्रिएट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्यावरतीचं एक्सप्लेनेशन पाहू. थँक्यू स्टुडंट.